बच्चू कडू यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आणि इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी निवासस्थानाची सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे। तसंच रवी भवन आणि इतर शासकीय स्थानावर सुरक्षा व्यवस्था वाढवली गेलेली आहे। रामगिरी बंगला बाहेरून याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी, पाहूयात। बच्चू कडू यांचा महाएल्गार मोर्चा नागपुरात दाखल होत आहे आणि त्यांनी तत्पूर्वी एक इशारा दिलाय, शेतकऱ्यांच्या मागण्यांवर मुख्यमंत्र्यांनी तोडगा काढला नाही तर आम्ही रामगिरीवर जाणार असा जसा इशारा पोहोचला त्यानंतर नागपुरातील शासकीय निवासस्थान मुख्यमंत्र्यांचं जे आहे त्याच्या बाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय। तिथलं हे थेट दृश्य आपण बघतोय। सिव्हिल लाईन परिसरातील हा रामगिरीचा संपूर्ण परिसर मुख्यमंत्र्यांच्या नावाची पाटी सुद्धा पाहताय आणि मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त सुद्धा लावण्यात आलेला आहे। याशिवाय अनेक शासकीय स्थाने आहेत तिथे सुद्धा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। खरं तर बच्चू कडू यांचं आंदोलन नागपूरच्या वेशीवर थांबवण्यात येईल। कापूस संशोधन केंद्र इथे पोहोचल्यानंतर आंदोलकांनी जो इशारा दिला आहे की मुख्यमंत्र्यांनी समजा आज तोडगा काढला नाही तर आम्ही थेट रामगिरीवर चालून जाणार आणि त्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा संपूर्ण बंदोबस्त रामगिरी असो वा इतर जे शासकीय स्थान आहे तिथे वाढवण्यात आल्याचं दिसून येत आहे। झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सातपुतेसह अमर काणे, नागपूर।